हवी. युद्ध नको, युद्ध नको. अमोल अमोल राष्ट्रीय श्रमिक आघाडी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा याच्या वेळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. युद्ध नको, युद्ध नको, युद्ध नको, युद्ध नको. शांतता आधी बंधुभगिरी मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. भारत माता की जय, भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रीय सैनिक आघाडीच्या वतीने मृत पावलेल्या बंधू भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली. बोला भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. युद्ध नको, युद्ध नको, आखातामधील युद्धाचे जे काही दुष्परिणाम आज जगाला भोगावे लागत आहेत, या युद्धामुळे आर्थिक आणि जीवितहानी, मालमत्तेची हानी प्रचंड स्वरूपामध्ये जगाची होत आहे. ज्या देशांचा या युद्धाशी संबंध नाही ते देश देखील आर्थिक आणि सामाजिक अडचणीमध्ये आलेले आहेत. एक क्रांती विकासाची थांबलेली आहे. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला. इराणचे राष्ट्रप्रमुख यांचं त्यामध्ये निधन झालं. त्यानंतर आखातातील ज्या ज्या देशांनी एअरबेस युद्धासाठी दिले होते ते उद्ध्वस्त करत असताना त्या देशांना सुद्धा क्षती पोचली. दुबईसारख्या ठिकाणी आज 30 लाख भारतीय राहतात. अनेक आखातांमध्ये देश राहतात, देशामध्ये आपले भारतीय राहतात. आज त्यामध्ये 90% श्रमिक आहेत. अनेकांचे प्राण त्या ठिकाणी जात आहेत. मी भारत देशाच्या पंतप्रधानांचं आणि सरकारचं कौतुक करतो. त्यांनी जी आज संपूर्ण जागतिक रणनीती आखली त्यामुळं आज देश हा सुखरूप राहिला. सगळ्यात महत्त्वाचं मी कौतुक करेन नरेंद्र मोदी साहेबांचं. ते इस्रायलला गेले, शांततेचा संदेश घेऊन गेले. ते पाकिस्तानलाही यापूर्वी गेले, ते इराणलाही गेले यापूर्वी, ते अमेरिकेलाही गेले. त्यांनी सर्वांना सांगितलं शांतता नांदावी, थोडा विचाराने आणि चर्चेनं प्रश्न सोडवावेत. परंतु टोकाला गेलेला जे वाद होते ते चिघळले. परंतु आज भारत देश हा या सगळ्या युद्धामध्ये किंग म्हणून राहिलेला आहे, राजा म्हणून राहिलेला आहे. या ठिकाणी एअरबेस युद्धासाठी भूमी आमची पण मागण्याचा प्रयत्न झाला असेल, परंतु भारत आज सक्षम झालेला आहे. जगामध्ये सर्वत्र हाहाकार उडताना आपण तटस्थ भूमिका न घेता शांततेच्या भूमिकेत राहिलो आणि कुठेही भारताला या युद्धाची झळ पोचून दिली नाही. म्हणून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारचं, देशाच्या पंतप्रधानाचं मी आभार मानतो. आणि महत्त्वाचा विषय असा आहे, युद्ध चालू असताना देखील इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना जाण्यासाठी 2 तास युद्ध थांबवलं आणि तिथून विमानं भारतीयांना सुखरूप घेऊन आली. हा या देशानं कमवलेला एक भाग आहे मैत्रत्वाचा. सगळ्या देशात इस्रायल भांडता इराणशी, इस्रायलमधनं भारतीय आले, दुबईमधनं भारतीय आले. 70% मुस्लिम बांधव होते. इथं आल्यानंतर त्यांनी टाहो फोडला होतं की मोदीजी हमें यहाँ से लेके चलो. मोदीजींनी विमानं पाठवली भारत सरकारनं. आज देशात आल्या, भारतामध्ये आल्या या मुस्लिम बांधवांनी भारताच्या भूमीवर डोकं टेकलं आणि नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचं हिंदुस्थानचं आभार मानलं आणि सांगितलं या देशासारखं अमन आणि शांती कुठं नाही. याला आमचं परराष्ट्रीय धोरण आणि नरेंद्र मोदी सरकार यांचं धोरण आहे. आज अशा वेळेस संपूर्ण भारत
श्रमिक शेतकरी हा केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी उभा आहे. आता आम्हाला युद्ध नको, भारतानं पुढाकार घ्यावा. आणि आज आम्ही सर्वांना आजचा जो ठराव झालेला आहे युद्ध बंद करा म्हणून, आणि देशाच्या पंतप्रधानाच्या अभिनंदनाचा ठराव, आम्ही देशाच्या पंतप्रधानांना दोन्ही ठराव पाठवणार आहोत. ट्रम्पना युद्ध थांबवा म्हणून या नागरिकांचा ठराव पाठवणार आहोत. देशाची ही पहिली सुरुवात आहे. सर्व जगामध्ये पहिली सुरुवात पिंपरी चिंचवड शहरामध्ये होत आहे. ती म्हणजे शांतता हवी आणि त्याची रॅली, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांचा आभार मानणारं ही पहिली रॅली, शांततेची रॅली आणि अभिनंदनाचा ठराव हा पहिला होत आहे. इथून सुरुवात झालेली आहे. जगाला शांतता हवी, युद्ध नको. म्हणून आम्ही आता भगवान गौतम बुद्धाच्या विहारामध्ये जाऊन त्या ठिकाणी तिथे प्रार्थना करणार आहोत. श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहोत. पुढे हनुमंतरायाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहोत. शनी मंदिरात जाऊन मस्जिदीमध्ये इमाम लोकांना, आमच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना सांगणार आहे, प्रार्थना करा आपल्या मंदिरामध्ये आणि युद्ध थांबलं पाहिजे. जी अबालवृद्धांची हत्या चालू आहे, प्रचंड मोठ्या इमारती कोसळत आहेत, बॉम्ब वर्षाव चालू आहे, हे थांबावं. अन्यथा संपूर्ण देश नव्हे तर जग या युद्धामध्ये होरपळून जाईल. त्यासाठी आत्ताच ही आम्ही शांतता या रॅलीची सुरुवात केलेली आहे. मला खात्री आहे अशीच रॅली सगळ्या जगामध्ये निघेल आणि क्रांतीची सुरुवात पिंपरी चिंचवड शहरातून झाली याचा मला अभिमान वाटेल. धन्यवाद.